बस कर आई, आता पुरे झालं. माणूस आपल्या शत्रूलाही एवढं झोडपत नाही जितकं तू रोज तुझ्या सुनेला अपमानाने छळतेस. वा रे बाळा वा, आज तर बायकोसमोर आईलाच धारेवर धरतोयस. तुझी बायको तुला जे शिकवते तेच पोपट्यासारखं रटतोयस. जाऊ द्या हो, आईंना राग काढू द्या, त्यांना तुम्ही काही बोलू नका, रेवती शांतपणे म्हणाली. तेव्हा गिरीश संतापून आपल्या बायकोला म्हणाला, रेवती, या रोजच्या भांडणाने माझं डोकंच फिरलंय. आता एक क्षणही सहन होत नाही. आई, तुला फक्त धाकट्या मुलाचं गोड गाणं आणि सुनेचं कौतुक इतके सरस आहेत ना ते, तर इथे येऊन छाती ठोक बोलावं. तेव्हाच शारदाबाई खवळून म्हणाल्या, सूनबाईला डोक्यावर बसवलेस, फार भारी बोलतोयस भावाविरुद्ध. लोक म्हणतात सुना घरं फोडतात, पण इथे तर तूच बायकोच्या तालावर नाचतोयस आणि भावावर बोट ठेवतोयस. काय रे, भावाशी उघड उघड वैर काढायचं ठरवलं आहेस का? गिरीश चिडून म्हणाला, आई, माझं भावाशी काही वैर नाही, पण तू त्यांचं नको ते कौतुक करून आमच्या हृदयावर घाव घालता. मी सुरुवातीपासून तुम्हा दोघांना जपलं, हातपाय जोडले, पण तरीही तुमचं समाधान झालं नाही. मी काय करू आता आई? घर सांभाळून की दुकान? दोन नांगर एका वेळी चालत नाहीत. त्यावर शारदाबाई कडाडल्या, म्हणूनच तू दिवसभर दुकानातल्या खुर्चीला चिटकून बसतोस. माझ्या धाकट्याकडून थोडं का नाही शिकत? बघ त्याला, कुठून कुठे पोहोचला. आज पुण्यात मोठा ऑफिसर बनून बसलाय. तुला इतकंही सुचत नाही का? जरा धडा घे त्याच्याकडून. अरे, माझा धाकटा मुलगा पुण्यासारख्या मोठ्या शहरात ऑफिसर म्हणून नाव कमवतोय आणि तू चौकात कपड्यांचं दुकान टाकून दिवस ढकलतोयस. ना लहानपणी अभ्यासात उजवा ठरलास, ना संसारात काही सार्थक केलंस. खरं तर स्वतःच्या आयुष्याचाच बाजार मांडलास. तुझा बाप सरकारी मोठ्या हुद्द्यावर होता, घराचं नाव उंचावलं होतं त्याने. ऑफिसराचा मुलगा असूनही तू चौकात कपड्याच्या दुकानात बसलेला. कितीदा सांगितलं तुला, कितीदा कान पिचक्या दिला, पण तुझ्यात तर पाणीच जिरत नाही. बदलशील अशी आशा करणंही व्यर्थ आहे. खरं सांगते, तू ना कधी सुधारलास ना कधी सुधारणार. तेवढ्यात अशोकराव आत आले आणि म्हणाले, सकाळी सकाळी तुम्हा लोकांचं पुन्हा चालू झालं का? शारदाबाई रागाने म्हणाल्या, तुम्ही मला का बोलत आहात? तुमच्या मुलाला बोला ना, बसलाय तुमच्या पेन्शनवर. तेव्हा गिरीश संतापून म्हणाला, आई, तू किती खोटं बोलतेस. मी आजवर बाबांच्या पेन्शनमधला 1 रुपयाही घेतला नाही. मला असं बदनाम करू नको. माझ्या दुकानातून मी एवढं कमावतो की स्वतःची, बायकोची, मुलाची आणि त्याचबरोबर तुम्हा दोघांचीही काळजी घेतो. मी कधी बाबांना त्यांची पेन्शन मागितली आहे का? मग तुम्ही हे सगळं का ऐकवत आहात? तेव्हा शारदाताई म्हणाल्या, हो, मान्य आहे, आजवर पैसे मागितले नाहीस, पण तुझ्या वागण्यावरून स्पष्ट दिसतं. आम्ही आमच्या काळात रोज 2-3 भाज्या करायचो, पण तुझ्या बायकोला विचार, ती रोज एकच भाजी बनवते. आम्ही नेहमी चपातीला तेल लावून खात होतो, पण ही पांढऱ्या चपात्या बनवून खायला घालते. सांग बघू, एवढा कंजूसपणा कशाला? तेव्हा गिरीश ठामपणे म्हणाला, आई, तुला माहीत आहेच ना, सध्या माझं दुकान नीट चालत नाही. जेवढं शक्य आहे तेवढं मी करतोय. तुझी सून ही रोज तुमच्यासाठी जेवण बनवते. कधी कधी व्यापारात चढ उतार होतात. जेव्हा दुकान पुन्हा व्यवस्थित चालू लागेल तेव्हा 2-3 भाज्या करीन, तेल लावलेल्या चपात्या देईन. पण डॉक्टरांनी तुम्हा दोघांना तेलकट खाऊ नका म्हणून सांगितले, त्यानंतरही तुम्ही खाताय आणि त्याच्यावर औषधही घेताय. तेव्हा अशोकराव म्हणाले, छान बाळा छान, आम्हा दोघांना 2 घास खायला काय घातलेस, त्यावरून तू टोमणे मारू लागलास. अरे, यापेक्षा तर खायला घालायचंच नव्हतं. माझ्याजवळ एवढा पैसा आहे की 2-3 नोकर ठेवून आम्ही ऐशआरामात खाऊ पिऊ शकतो. आम्हाला तुझी गरज नाही. मी जर छोट्या मुलाला सांगितलं, बाळा आम्हाला इथून घेऊन जा, तर तो लगेच विमानाचं तिकीट काढून नेईल. पण काय करणार, तुमचं तोंड पाहून कुठे जायचं मनच होत नाही. तेव्हा रेवती हळूच म्हणाली, बाबा तुम्ही एवढं का भांडताय? इथून पुढे मी रोज तुमच्यासाठी 2-3 भाज्या करेन
आणि चपात्यांनाही तेल लावीन. शारदाबाई लगेच कडाडल्या. हो, आता एवढं महाभारत झाल्यावर तुला हे सुचलं ना? खरं तर तुला हवं होतं की आई मुलांमध्ये कलह व्हावा आणि नंतर तू नायिकेसारखी आम्हाला स्वयंपाक करून दाखवावा. सांग बघू, आता पैसे कुठून आले? गिरीश आईकडे वळून रागाने म्हणाला, आई थोडं शांत बस. कुठून आणायचे आणि कसं द्यायचं हे आमची समस्या आहे, तुमची नाही. मग तो रेवतीला म्हणाला, रेवती मी दुकानावर जातोय. इथून पुढे मला ही बडबड ऐकायची नाही. असं म्हणून गिरीश निघून गेला आणि रेवती पुन्हा कामाला लागली. ते दोघं गेल्यावर शारदाबाई अशोकरावांकडे पाहून म्हणाल्या, बघितलं का कसा बिघडलाय तुमचा मुलगा? मला तर वाटतं सूनबाईच त्याला बिघडवत आहे. अशोकराव शांतपणे म्हणाले, शारदा जाऊ दे. जेवढी चर्चा करशील तेवढा वाद वाढेल. तू शांत बस. तो पैशाची गोष्ट करतोय ना, येऊ दे त्याच्या दुकानात चढ उतार. मी त्याला 1 रुपयाही देणार नाही. कितीदा सांगितलं, शिकून मोठं हो, स्वतःचं नाव कमाव, माणसात माणूस म्हणून उभा राहा. पण हा अभ्यास न करता फुकट टाइमपास करत राहिला. आता कपड्याचं दुकान टाकून बसलाय. काय केलंय त्यानं आजवर? शारदाबाई खवळून म्हणाल्या, हाच विचार करून माझं डोकंच गरम होतंय. देवाची कृपा की आपल्याला अजून एक मुलगा आहे. बाहेर गेला, ऑफिसर झाला. त्याला पाहून तरी माझं मन शांत होतं. दुसरीकडे स्वयंपाकघरात रेवती मनाशी पुटपुटत होती. मी आईबाबांची अजून किती काळजी घेऊ? एवढं करत असूनही आईंचा राग मात्र सतत आमच्यावरच. छोट्या सूनबाईसाठी मात्र त्यांचा लळा संपत नाही. खरं तर दूरचं लाडकं, जवळचं खटकं असाच रंग दिसतो त्यांच्या वागण्यात. छोटी सून आली की 2 दिवस थांबते आणि लगेच माहेरी निघून जाते. पण तिच्या अनुपस्थितीत मात्र आईंच्या जीवाचा पारा चढतो. जणू काही घर ओसाड झाले. असं म्हणत रेवती जड अंतकरणाने कामाला लागली. दुसऱ्या दिवशी शारदाबाई आणि अशोकराव हॉलमध्ये चहा घेत बसले होते. शारदाबाई म्हणाल्या, हो तुम्हाला माहिती आहे का? अशोकराव चष्म्यातून पाहत म्हणाले, काय झालं? अहो, आपली मुलगी मुक्ताचा फोन आला होता. म्हणत होती वहिनी आजारी पडली आहे. तुम्ही लहान मुलाला फोन केला होता का? हो, कालच अजितला फोन केला होता. तो म्हणाला सगळं व्यवस्थित आहे. छोटी सुनबाई आजारी आहे हे काही सांगितलं नाही. अहो मी सांगते ना, पटकन छोट्या सुनबाईला फोन लावा, नाहीतर अजितला विचारून तरी घ्या माझ्या सुनेची तब्येत कशी आहे ते. बिचारी तिथं तिची मदत करायला कोणी नाही. घरातलं सगळं काम एकटीच करते. आणि अजून एक विचारून घ्या, त्यांना पैशाची गरज तर नाही ना? हवी असेल तर लगेच पाठवा. रेवतीने स्वयंपाकघरातून शारदाताई आणि अशोकरावांचं बोलणं ऐकलं. मनात थोडा आश्चर्याचा आणि विचारांचा धसका बसला. ती मनाशी विचार करू लागली, कसं आई इतक्या उतावळेपणाने जाऊबाईंना आणि दिरांना पैसे द्यायला तयार आहेत. खरं तर ते लोक कधी पैसे मागतच नाहीत, तरीही आई त्यांना देण्यासाठी इतक्या धावत आहेत. तेवढ्यात गिरीश आला आणि म्हणाला, रेवती चहा झाला का? रेवतीने त्याकडे पाहून थोड्या कठोर टोनमध्ये उत्तर दिलं, नाही, बनवते. पण आत्ता तुम्ही सासूबाई आणि बाबा काय बोलत होते ऐकलं का? गिरीश थोडा पुढे येऊन म्हणाला, काय बोलत होते? रेवतीने गंभीर होऊन सांगितलं, हे की छोट्या सूनबाईची तब्येत खराब आहे आणि आई तर इतक्या उतावळ्या झाल्या आहेत बाबांना सांगून सांगून पैसे द्यायला. त्या लोकांनी पैसे कधीच मागितले नाहीत आणि जेव्हा आपल्याला खरोखरची गरज असते थोडेसे पैसे मागितले तर आई कशी ओरडतात. म्हणतात तुमच्यासारख्या बिनकामाचा या जगात कोणीच नाही. हे ऐकून गिरीशचा चेहरा थोडा नाराज झाला. रेवती सोड ना, आई बाबांना सुरुवातीपासूनच असं बोलायची सवय आहे. मी किती वेळा वाट घालणार? जाऊ दे, चहा झाला असेल तर पटकन दे, मला दुकानावर जायचं आहे. हो, आत्ताच देते. रेवतीने थोड्या संयमाने उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी शारदाताई नाश्ता करत बसल्या होत्या. त्यांनी अशोकरावांकडे पाहत नाराजी व्यक्त केली. ही सोनबाई काय बनवून देते काही कळतच नाही. अशोकरावांनी उत्तर दिले, अगं शारदा, हे तर सूप आहे. तूच तर सोनबाईला सूप बनवायला सांगितलं होतंस ना? शारदाताई चिडून म्हणाल्या, हो सांगितलं होतं, पण असलं सूप बनवायला सांगितलं होतं का?
तुम्हाला आठवतं का मी किती स्वादिष्ट सूप बनवत असे? याला सूप म्हणता येईल का? असं म्हणत त्याने रेवतीला आवाज दिला. रेवती धावत आली. काय झालं आई? शारदाताईंनी तिला चटकन विचारलं. हे काय बनवलंस? याला सूप म्हणता येईल का? रेवतीने निराश होऊन सांगितलं. आई, तुम्हीच सांगितलं होतं ना सगळ्या भाज्या घाल, म्हणून मी सगळ्या भाज्या घातल्या. शारदाताई संतापल्या. हे उचलून टाक. मला असलं सूप नको. ना क्रीम ना तूप. चव तर कणभर नाही. तेवढ्यात शारदाताईंचा फोन वाजला. कोण असेल म्हणून त्यांनी फोन उचलला. हॅलो आई, मी तुमची छोटी सूनबाई पल्लवी. दुसऱ्या बाजूने आवाज आला. आई, वाटतंय तुम्ही रागवलेले आहात. शारदाताई हसल्या. अगं पल्लवी, नाही गं, मी का रागवणार? तुला ठाऊकच आहे तुझी मोठी जाऊबाई कशी आहे. तिच्यामुळेच कधी कधी माझा राग वाढतो. चल तू सांग, कशी आहेस? आई, मी तर ठीक आहे. आई नमस्कार. मी तर विसरलेच होते तुम्हाला नमस्कार करायला. पल्लवी हसत म्हणाली. अगं नेहमी आनंदी राहा. सांग, फोन का केला? आई, खरं तर नवरात्री जवळ आली आहे. आम्ही विचार करत होतो यावेळी गावी येऊ. तुमचा मुलगाही म्हणत होता गावीच नवरात्रीची खरी मजा असते, म्हणून आम्ही दोघेही येणार आहोत. शारदाताई आनंदाने म्हणाल्या. वा पल्लवी, इकडे नवरात्री खूप छान साजरी केली जाते. तुम्ही लवकर या. आम्ही तुमची खूप दिवसांपासून वाट बघत आहोत. माझे डोळे तरसले आहेत तुम्हाला पाहायला. पल्लवी म्हणाली. हो आई, मला पण खूप दिवसांपासून तुम्हा सगळ्यांना भेटायचं होतं. ठीक आहे, मी आता बॅगा भरायला सुरुवात करते. बरं, व्यवस्थित या, शारदाताई म्हणाल्या. आई, आम्ही विमानाने येणार आहोत. मग कसला त्रास. 2 तासात तुमच्याजवळ पोहोचू. छान, मग लवकर ये. असं म्हणून शारदाताईंनी फोन ठेवला. त्यांनी रेवतीला सांगितलं. रेवती, छोट्या सुनबाईची खोली स्वच्छ करून ठेव. दोघेही येत आहेत. हो आई, रेवती म्हणाली आणि निघून गेली. शारदाताई अशोकरावांना म्हणाल्या. आज मी फार आनंदी आहे. माझी छोटी सुनबाई येणार आहे. अशोकराव हसून म्हणाले. खरंच ही तर छान बातमी आहे शारदा. मुलं कितीतरी दिवसांनी येत आहेत. हो ना, यावेळी आपण दसरा धूमधडाक्यात साजरा करूया, शारदाताई उत्साहाने म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी रेवती स्वयंपाकघरात जेवण करत होती. शारदाताई आत येऊन म्हणाल्या. अगं सुनबाई, स्वयंपाक झाला का? रेवती शांतपणे म्हणाली. आई, करत आहे ना. अगं पण तू खूपच हळू काम करतेस. थोडं पटापट हात चालव. तुझी छोटी जाऊबाई येतच असेल. आजचं जेवण माझ्या मुलाला आणि छोट्या सूनबाईला आवडतं तसंच बनव. रेवती मान हलवत हो म्हणाली. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. आई, कुठे आहात तुम्ही? आई, आवाज ऐकताच शारदाताई आनंदाने म्हणाल्या. अगं, माझी छोटी सूनबाई आली. त्या रेवतीला म्हणाल्या. रेवती, तुझ्या जाऊबाईसाठी कॉफी आणि माझ्या मुलासाठी मसाला चहा बनव. असं सांगून शारदाताई बाहेर गेल्या. शारदाताईंनी आपल्या छोट्या सूनबाईचं हसत मुख स्वागत केलं. थोड्या वेळाने त्या आणि पल्लवी दोघी हॉलमध्ये बसल्या होत्या. पल्लवी त्यांना घेऊन आलेल्या वस्तू दाखवत होती. शारदाताई म्हणाल्या. अगं पल्लवी, एवढ्या सगळ्या वस्तू आणायची काय गरज होती? पल्लवी हसून म्हणाली. आई, जास्त काही आणलं नाही. एक तुमच्यासाठी साडी, एक ताईंसाठी, मुलांसाठी कपडे आणि माझ्या नंदेसाठी 2 साड्या आणल्या आहेत. शारदाताई आनंदाने म्हणाल्या. देव तुझं मन असंच ठेवो. पल्लवी, तू माझ्या मुलीसाठी किती करतेस. प्रत्येक वेळी 2 साड्या घेऊनच येतेस. पल्लवी शांतपणे म्हणाली. आई, त्या माझ्या नणंदबाई आहेत. माझ्या नंदेसाठी 2 साड्या आणल्या तर काय बिघडलं? शारदाताई दीर्घ श्वास टाकून म्हणाल्या. तेच तर सूनबाई. पण जेव्हा माझी मुलगी स्वतःच्या घरी येते तेव्हा मोठी वहिनी आणि दादा तिला एकच साडी देतात. बाकी तर मीच देऊन पाठवत असते. तेवढ्यात रेवती चहाचा ट्रे घेऊन आली. पल्लवी, चहा घे, ती म्हणाली. पल्लवी हसली. ताई, मी किती वेळ वाट पाहते, पण मी चहा घेत नाही. मला कॉफी हवी. रेवती शांत स्वरात म्हणाली. हो पल्लवी, तुझ्यासाठी कॉफी आणि आईंसाठी चहा आणलाय. शारदाताई लगेच म्हणाल्या. रेवती, तुझ्या सासऱ्यांसाठी आणि दिरासाठी चहा केला नाहीस का? हो आई, त्यांनाही द्यायला जात आहे. रेवतीनं उत्तर दिलं. बरं, पण पटकन स्वयंपाकाला सुरुवात कर. हे दोघं अंघोळ करून बसतील, शारदाताई कडक आवाजात म्हणाल्या. रेवती निघून गेल्यावर पल्लवी म्हणाली.
आई, मी विचार करत होते, मी आलीच आहे तर मुक्ताताईंनाही बोलवून घेऊया. शारदाताई हसल्या. अगं पल्लवी, तू तर माझ्या मनातलं बोललीस. तूच फोन करून तिला बोलाव, तिला बरं वाटेल. पल्लवी म्हणाली, हो आई, पण आधी मी फ्रेश होऊन जेवते, मग मुक्ताताईंना फोन करते. बरं, तुला जसं योग्य वाटेल तसं कर, शारदाताई म्हणाल्या. दरम्यान रेवती स्वयंपाकघरात विचार करत होती. आई छोट्या सुनेसमोर मोठ्या सुनेची निंदा करतायत. ही कोणती शहाणपणाची गोष्ट आहे? या घरातलं सगळं काम मी एकटी करते. पल्लवी तर वर्षातून 2दा 2 दिवसांसाठी येते. त्यातही आईच्या जवळ बसून मस्का लावते आणि आईंच्या आनंदाला पारावर राहत नाही. वरून नंदेलाही बोलावून घेणार. घरातली सारी माणसं गोळा करतील, पण काम एक करणार नाही. आणि आई, त्या तर तिला फक्त डोक्यावर बसवून ठेवतील. मी तर या घरातली नोकरानीच झाले. सगळं ऐकायचं, सगळं करायचं. विचार करतच रेवती कामाला लागली. काही दिवसांनी रेवती स्वयंपाकघरात काम करत होती. तेवढ्यात नणंद मुक्ता आत आली आणि म्हणाली, वहिनी, माझ्या मुलांना पास्ता खायचा आहे, तोही चीज घालून. जरा स्वादिष्ट बनवा आणि हो, 5 मिनिटात द्या, मुलांना खूप भूक लागली आहे. रेवती मान हलवत हो म्हणाली. तेवढ्यात शारदाताईंचा आवाज आला. सुनबाई. हो आई, रेवती म्हणाली. स्वयंपाक तयार झाला की नाही? नाही आई, अजून थोडा वेळ लागेल, शारदाताई चिडून म्हणाल्या. काय ग, घर पाहुण्यांनी भरले आणि तू अजून म्हणतेस थोडा वेळ लागेल? हात जरा पटापट चालव. रेवती चिडून म्हणाली. आई, मला फक्त 2च हात आहेत, मी एकटी किती करू? शारदाताई लगेच टोमणा मारत म्हणाल्या. अरे वा, छोटी सून आली की तुझी ईर्ष्या सुरू होते. तुला काय वाटतंय, मी छोट्या सूनबाईला स्वयंपाकघरात उभी करेन? ती 2 दिवसांसाठी आली आहे पाहुणी म्हणून. तेव्हा रेवती शांतपणे म्हणाली. आई, पल्लवीसुद्धा या घराची सून आहे ना, ती पाहुणी नाही. 2 दिवसांसाठी आली असो वा 10 दिवसांसाठी. गेल्या 2 दिवसांपासून ती निवांत बसली आहे. आज 3रा दिवस आहे. थोडं कामाला हातभार लावला तर काय बिघडेल? नंदेची 2 मुलं, जावई बापू, पल्लवी आणि दीर, एवढे सगळे आले आहेत, म्हणजेच कामही वाढणार नाही. शारदाताई लगेच तडकल्या. मी म्हणत होते ना, तू ईर्ष्या करतेस म्हणून असं बोलतेस. माझ्या घरी कितीही लोक आले तरी तुला काय? तू घराची सून आहेस, गपचूप काम कर, जास्त तोंड चालवू नकोस. आणि हो, जेवण पटकन वाढ. असं म्हणून शारदाताई उठून गेल्या. दुसऱ्या दिवशी शारदाताई, त्यांची मुलगी मुक्ता आणि छोटी सूनबाई पल्लवी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. मुक्ता म्हणाली, वहिनी सांगा ना, आपण कुठे फिरायला जाणार आहोत? पल्लवी हसून म्हणाली, मुक्ताताई, तुम्ही इथेच राहत होतात, मग तुम्हालाच माहीत आहे ना फिरण्यासाठी कोणती छान ठिकाणं आहेत. जेव्हा तुम्ही पुण्याला याल तेव्हा मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं फिरवते, पण आता तर तुम्ही मला तुमच्या पद्धतीने फिरवा. मुक्ता शारदाताईंकडे वळून म्हणाली. आई, आपण फिरायला जाणार आहोतच, तर माझ्यासाठी साडी घेणार नाहीस का? शारदाताई म्हणाल्या. अगं, तुझी छोटी वहिनी 2-2 साड्या घेऊन आली तुझ्यासाठी, तिने तुला दिल्या नाहीत का? मुक्ता चपापून म्हणाली. दिल्या आहेत, पण मी नवरात्रीला आले, मग मला तुझ्याकडून पण साडी हवीच ना. बरं, शारदाताई हसून म्हणाल्या. उद्या आपण फिरायला जाणार आहोतच, तर आजच शॉपिंगला जाऊया. पल्लवी पटकन म्हणाली. ठीक आहे आई, तुम्ही दोघी शॉपिंगला जा, तोपर्यंत मी आराम करते. शारदाताई थोडं रागवल्यासारख्या म्हणाल्या. अगं पल्लवी, आराम नंतर करू शकतेस, तूही आमच्यासोबत चल. किती दिवसांनी आली आहेस, तुला तुझ्या सासूबाईकडून साडी नको का? एक घेऊन टाक. पल्लवी लगेच म्हणाली. थँक्यू आई. शारदाताई मुक्ताला म्हणाल्या. जा, लवकर तयार हो. हे सगळं ऐकून रेवतीचा जीव कासावीस झाला. ती हॉलमध्ये आली आणि म्हणाली. आई. शारदाताई कडवट आवाजात म्हणाल्या. आता काय झालं? का सारखी आई आई करत असतेस? आम्ही तिघी बाहेर चाललो आहोत. तू संध्याकाळचं जेवण बनवून ठेव आणि हो, मुलांची काळजीही घे. चल मुक्ता, तयार हो. असं म्हणून त्या मुलीला घेऊन निघाल्या. पल्लवीने रेवतीकडे पाहून हसतच बाहेर पाऊल टाकलं. रेवती मनातल्या मनात विचार करू लागली. माहीत नाही सासूबाईंना माझा एवढा राग का आहे. मी इथेच उभी होते,
पण मला एकदाही विचारलं नाही, तुला साडी हवी आहे का? खरं तर त्यांनी आजवर मला कधी साडी घेतलीच नाही. मग मी त्यांच्याकडून अपेक्षा कसली करत होते? रेवती उसासून पुन्हा आपल्या कामाला लागली. काही दिवसांनी शारदाताई म्हणाल्या, रेवती बघ जरा, छोट्या सूनबाईचे खूप कपडे पडले आहेत. आम्ही फिरायला गेलो होतो ना, म्हणून ठीक साचलाय. माझ्या छोट्या मुलाचेही कपडे आहेत. तू असं कर, दोघांचेही कपडे हाताने धुवून टाक. छोटी सून म्हणत होती, माझे कपडे मशीनमध्ये टाकले तर खराब होतात, म्हणून ते तुलाच हाताने धुवायचे आहेत. धुवून झाले की घरीच प्रेस करून ठेव. रेवती थोडी आवरत म्हणाली, पण आई, माझ्याकडे एवढा वेळ कुठे आहे? दिवसभर स्वयंपाकघरात असते. एवढं कामाच्या ओझ्याखाली मी आणखी कसं निभावणार? पल्लवी सध्या निवांत आहे ना, तिला सांगा ना 2-4 कपडे धुवून टाकायला. उरलेले कपडे मी सांभाळते. शारदाताई रागाने पेटल्या. मी तुला एक काम सांगितलं तर तेच छोट्या सुनेला करायला सांगतेस. दिवसभर तू एवढं कोणतं काम करतेस गं, की तुला वेळ मिळत नाही? घरात किती लोक आहेत सांग बरं? छोटी सून, माझा मुलगा, माझी मुलगी जावई आणि तिची 2 मुलं, थोडेच लोक आले आहेत. एवढ्या लोकांचं जेवण बनवण्यासाठी सगळा दिवस स्वयंपाकघरात घालवतेस. आमच्या काळात तर आम्ही 20 ते 25 जणांसाठी स्वयंपाक करायचो, तेही 2 वेळा. आणि आमच्या सासूबाई आणि नंदांनी सांगितलेलं काम कधी नाकारलं नाही. आता 10 दिवसासाठी कोण तुझ्या घरी आलं तर तू त्याला जेवणही बनवून खायला घालणार नाहीस का? आणि तसंही स्वयंपाक करून झाल्यावर तुला दुपारी काय काम उरतं? दुपारी तू आरामच करत असतेस. एक दिवस आराम केला नाही तर काय होणार आहे? तेवढ्यात मुक्ता आणि पल्लवी दोघीही स्वयंपाकघरात आल्या. मुक्ता म्हणाली, काय झालं आई? रेवती म्हणाली, ठीक आहे आई, मी दुपारी सगळं काम करेन. शारदाताई मुक्ताकडे पाहून हसत म्हणाल्या, काही नाही, तुझ्या वहिनीला काम कसं करतात ते सांगायचं होतं. संध्याकाळी 4 वाजता मुक्ताने शारदाताईंना विचारलं, आई, ही मोठी सूनबाई आज चहा नाश्ता वेळेवर देणार का? शारदाताईंनी म्हटलं, हो गं, बोलण्याच्या नादात मीच विसरून गेले की संध्याकाळ झाली. ही रेवती न सांगता चहा नाश्ता बनवून देणार नाही, असं म्हणून रेवतीला मोठ्याने आवाज देऊ लागल्या. बाथरूममधून सासूबाईंचा आवाज ऐकून रेवती विचार करू लागली, अजून कपडेही धुतलेले नाहीत. कदाचित संध्याकाळ झाली असेल, म्हणून सासूबाई आवाज देत असतील. ती बाहेर येताच शारदाताई तिच्यावर चिडून ओरडल्या, तुला वेळेचा पत्ता नाही का? किती वाजले बघितलं आहेस का? संध्याकाळ झाली. चहा नाश्त्याची काय व्यवस्था करणार आहेस? पटकन जाऊन काहीतरी बनवून आण. रेवती मान खाली करून निघून गेली. आजचा दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाताई स्वयंपाकघरात आल्या तर रेवती नव्हती. त्या विचार करू लागल्या, सकाळचे 7 वाजले, ती अजून उठली नाही. त्या सोफ्यावर बसून हॉलमधून ओरडल्या, रेवती 7 वाजलेत, चहा कधी मिळणार? मुक्ता बाहेर येऊन म्हणाली, आई, सकाळी एवढं का ओरडतेस? तुझ्या आवाजाने माझी झोप उडाली. तोपर्यंत पल्लवी आणि अशोकराव बाहेर आले. शारदाताई म्हणाल्या, बघितलं ना, मला 7 वाजता चहा हवा असतो आणि ही सून अजूनही उठलेली नाही. मी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला पण उठायचं नावच नाही. पल्लवी म्हणाली, काही हरकत नाही, मी आत्ताच तुमच्यासाठी चहा घेऊन येते. पण शारदाताई म्हणाल्या, नको पल्लवी, मी आलेच. शारदाताई रेवतीच्या खोलीत जाऊन ओरडल्या, अगं महाराणी, केव्हा उठणार आहेस? एवढं काय झालं की तुझी झोप झाली नाही? रात्रभर झोपूनसुद्धा तुझी झोप पूर्ण झाली नाही. तुला किती वाजले माहीत आहे की नाही? त्यावेळी रेवती झोपेतूनच उत्तर दिलं, आई, माझं सगळं अंग तापाने फणफणत आहे, अंगात जीवच नाही. शारदाताईंचा आवाज आता कठोर झाला, ताप आलाय? मग तो झोपून राहिल्यावर जाणार आहे का? घरात पाहुणे आले की तुला आजारी पडायचं होतं का? एवढा ताप आला होता तर औषध घ्यायचं होतं. तू लहान मुलगी नाहीस की तुझ्या हातावर औषध ठेवावं तेव्हाच औषध घेणार. आता सांग, घरातलं काम कोण करणार? 4 पाहुणे आले नाहीत आणि तू आजारी पडलीस. झालं आता सगळं कल्याण. तुला तर पहिल्यापासूनच हवं होतं की घरात एखादा नोकर ठेवावा. नोकर ठेवला नाही म्हणून आजारी पडलीस. तुझं शरीर एवढं नाजूक आहे का?
की 4 कपडे धुवून इस्त्री केलीस की लगेच आजारी पडलीस? मी सगळं समजते तुझं नाटक. मुद्दाम औषध घेतलं नसशील की सकाळी उठल्यावर ताप राहील आणि काही काम करावं लागणार नाही. तू कामचुकार आहेस आणि काम टाळण्यासाठी कारण शोधते आहेस. तेवढ्यात गिरीश बाथरूममधून बाहेर येऊन शारदाताईंना म्हणाला, बस कर आई, काय बोलतेस तू? एकदा तरी रेवतीला हात लावून पाहिले का? तिला किती प्रचंड ताप आलाय. पूर्ण रात्रभर ती तापाने तडफडत होती. 2 प्रेमाचे शब्द बोलण्याऐवजी तू तिला उलटसुलट बोलायला लागली. आई, किती सहन करायला लावणार तू? इतर वेळी ठीक आहे, पण निदान कुणी आजारी असताना असं बोलू नको. तेव्हा शारदाताई पुढे येऊन म्हणाल्या, हो हो बाळा, तू पण बोल आता. तुझंही तोंड चालायला लागलंय. मी असं काय बोलले आणि काय चुकीचं बोलले? फक्त एवढंच तर म्हटलं की 4 लोकांना पाहिलं आणि लगेच आजारी पडली. थकली होती, त्रास होत होता, तर औषध घेतली असती तर बरी झाली असती. गिरीश खंत व्यक्त करत म्हणाला, आई, तुला तर फक्त कामाशी मतलब आहे. मग तिला कितीही त्रास होऊ दे, ती आजारी पडो वा दुःखात असो, तुला त्याचं काही वाटत नाही. तिचं काय होतं याचं भानच नाही तुला. आई, तू आमच्याशी नेहमी सावत्रपणासारखा व्यवहार का करतेस? जर तुझी छोटी सून आजारी पडली तर तू काळजीत पडतेस आणि मोठी सून आजारी पडली तर तुला ते नाटक वाटतं. काळजी करणं तर दूरच राहिलं, तिच्या आजारपणालाही तू हसतेस. शारदाताई तावातावाने म्हणाल्या, अच्छा, आता सगळी गोष्ट लक्षात आली. खरं तर तुम्ही दोघं माझ्या छोट्या सुनेवर जळत आहात, नाही का? तेवढ्यात पल्लवी हातात चहाचा ट्रे घेऊन आली आणि म्हणाली, आई, राहू द्या ना, ताईंची तब्येत बरी नाही, मग त्या कशा उठणार? इथलंच ना सुनबाई, तुझ्या डोळ्यांनीच बघ. एक तू आहेस जी या दोघांसाठी मनात आपुलकी ठेवतेस. मी तुझी थोडीशी जरी काळजी केली तरी या दोघांना त्रास होतो. पल्लवी, एक काम कर, यावेळी तू माझंही तिकीट कर. मला काही दिवस या लोकांपासून दूर राहायचं आहे. रोजच्या या भांडणांना मी कंटाळले. असं म्हणत शारदाताई आपल्या खोलीत निघून गेल्या. पल्लवी आपल्या खोलीत येऊन विचार करू लागली, हे देवा, मी कुठे अडकले? सासूबाईंनी तर वैतागून सोडले. म्हणे, सूनबाई, माझं पण तुझ्याबरोबर तिकीट कर. तेवढ्यात शारदाताई पाठीमागून आल्या आणि आवाज दिला. पल्लवी दचकून वळली आणि घाबरत म्हणाली, आई, तुम्ही काही म्हणत होतात का? शारदाताई म्हणाल्या, सूनबाई, माझं तिकीट केलंस का? पल्लवी उदास चेहऱ्याने म्हणाली, आई, मी तुम्हाला काय सांगू? फक्त 2च तिकीट बुक झाली आहेत, माझं आणि तुमच्या मुलाचं. आता तुम्हाला कसं घेऊन जाऊ? शारदाताई रागाने म्हणाल्या, अगं, तू हे काय बोलतेस? मी स्पष्ट सांगितले, मी इथे राहणार नाही. यावेळी मी तुमच्याबरोबर तुमच्या घरी येणार. तुझ्याकडून माझं तिकीट बुक होत नसेल तर इकडच्या वेंडरकडून करून घे, पण मी तुमच्याबरोबरच येणार आणि यावेळी या दोघांना चांगलाच धडा शिकवणार आहे. तेव्हा पल्लवी मान हलवत म्हणाली, हो आई, ठीक आहे. शारदाताई गेल्यानंतर पल्लवी चिडून पुटपुटली, या सासूबाई तर माझ्या मागेच लागल्या आहेत. आता यांच्यापासून मी सुटका कशी करून घेऊ? या तर ऐकणारच नाहीत. तेवढ्यात शारदाताई पुन्हा आवाज देत म्हणाल्या, पल्लवी, माझ्या साड्यांच्या घड्या घातल्या आहेत. तुझी बॅग इकडे दे, माझे कपडे त्यात ठेवते. पल्लवी रागाने तिथून निघून गेली. यानंतर शारदाताई छोट्या सुनेसह आणि मुलासोबत पुण्याला आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाताईंची लवकरच झोप मोडली. त्या स्वतःशीच म्हणाल्या, काय करावं? नवीन जागा असल्यामुळे झोपच लागली नाही. पहाटेपासून जागी आहे. 7 वाजले तरी सूनबाई उठली नाही. 2च खोल्यांचं घर, मी जाऊ तरी कुठे? 7:30 झालेत. चला बघू उठली की नाही. शारदाताई पल्लवीच्या खोलीत गेल्या. पल्लवी अजून झोपलेली पाहून त्या हळूच म्हणाल्या, सूनबाई, 7 वाजून गेलेत, उठ, माझ्यासाठी 1 कप चहा बनव. तेव्हा पल्लवी ब्लँकेट अंगावर ओढत म्हणाली, आई, ही कोणती पद्धत आहे सकाळी सकाळी उठवायची? प्रत्येकाची उठण्याची वेळ वेगळी असते. तुम्हाला 7 वाजता चहा पिण्याची सवय असेल तर स्वतः करून प्या. तुम्हाला माहीत आहे ना आम्ही रात्री किती उशिरा झोपतो? सासूबाई, हे तुमचं गाव नाही, हे शहर आहे. इथे प्रत्येकाचं वेगळं रुटीन असतं. शारदाताई काहीही न बोलता खोलीतून बाहेर पडल्या. स्वतःशीच म्हणाल्या,
माझ्या मोठ्या सुनेचं एवढं धाडस कधीच झालं नाही. तिनं मला कधीही एवढ्या वाईट पद्धतीने उत्तर दिलं नाही. मी तिला किती बोलत असे तरीही ती 7 वाजता माझ्यासमोर चहा ठेवायची आणि मी मात्र माझ्या सवयीप्रमाणे 100 गोष्टी बोलत असे. त्या आपल्या खोलीत येऊन खुर्चीवर बसल्या. घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजले होते. त्या विचार करू लागल्या, अजूनही सूनबाई उठली नाही. मी माझ्या घरी किती रुबाबात राहत होते. इथे मात्र माझी काहीच किंमत नाही. सूनबाई म्हणते स्वतः चहा करून प्या. मी आयुष्यभर कधी स्वतः चहा केला आहे का? सूनबाई असूनही मी स्वतः चहा करायचा. काही वेळाने शारदाताई हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन बसल्या. स्वतःशीच पुटपुटल्या, माझा मुलगा उठताच चहा नाश्ता करून सरळ ऑफिसला गेला. मी समोर बसले होते पण त्याला जरासुद्धा वाटलं नाही आईशी 2 मिनटं बोलावं. आता 9 वाजले तरीही सूनबाईनं नाश्ता दिला नाही. गावी तर 8:30पर्यंत मला नाश्ता मिळायचा. इथे काय चाललंय कोण जाणे. मी जर काही बोलले तर मलाच उलट उत्तर मिळेल. मग किती अपमान होईल माझा. इतक्यात पल्लवी आली आणि म्हणाली, आई नाश्ता करणार का? शारदाताई हळू आवाजात म्हणाल्या, हो ग सूनबाई, झाला असेल तर दे. ठीक आहे, मी आत्ताच घेऊन येते. असं म्हणत पल्लवी निघून गेली. काही वेळानंतर शारदाताई त्यांच्या खोलीत एकट्याच बसल्या होत्या. तेव्हा पल्लवी पुन्हा आली. आई काय झालं? शारदाताईंनी विचारलं. पल्लवी म्हणाली, आई मी थोडा वेळ झोपते आहे. दुपार झाली आहे ना. काही काम असेल तर सांगा. शारदाताई कोरड्या आवाजात म्हणाल्या, नाही ग, काही काम नाही, जा आराम कर. पल्लवी गेल्यावर शारदाताई विचार करू लागल्या. ही पल्लवी गावी आल्यावर दिवसभर किती गोड गोड बोलते आणि इथे आली की फक्त कामापुरताच मतलब ठेवते. सकाळी उठते, जेवण नाश्ता करून देते आणि निघून जाते फिरायला. आता म्हणते दुपार झाली, झोपायला जाते. सूनबाईशी नीट बोलता येत नाही आणि मुलगा आला की तो सरळ खोलीत शिरतो. काही विचारलं तर हो नाही एवढंच उत्तर. मी असा विचार केला होता की छोट्या सूनबाईच्या घरी आल्यावर काही दिवस आराम मिळेल. सून माझी सेवा करेल, माझ्याशी बोलत बसेल जशी गावी करते. पण इथे आल्यानंतर तर सगळं उलट झाले. तिच्याजवळ मला वेळच नाही. अशा विचारात त्या बराच वेळ बसल्या. मग परत हॉलमध्ये जाऊन स्वतःशी म्हणाल्या, आता काय करू? सकाळची संध्याकाळ झाली पण सूनबाई अजूनही खोलीतच आहे. चला मी चहा करून घेते. असं म्हणत शारदाताई स्वयंपाकघरात गेल्या. पण सिंक पाहिलं तर खरकट्या भांड्यांनी भरलेलं होतं. त्यांनी स्वतःशीच कुजबुज केलं, आता चहा कशात करू? तेवढ्यात पल्लवी स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, आई तुम्ही चहा बनवायला आलात का? शारदाताई राग दाबून म्हणाल्या, हो ग, पण भांडी तर घासलेलीच नाहीत. पल्लवी म्हणाली, हो आई, बघा ना, आज मी कामात इतकी गुंतले होते की भांडी घासायला वेळ मिळालाच नाही. तुम्ही असं करा, चहाचं भांडं धुवून घ्या आणि त्यात 2 कप चहा बनवा. 1 कप तुम्हाला, 1 कप मला. चहा झाल्यावर मी बाजारात जाऊन थोड्या भाज्या आणते. आणि हो आई, गावी गेलो होतो ना, त्यामुळे सगळं राशन संपलं आहे. म्हणून मी आजच घरासाठी थोडं राशन आणते. मी परत येईपर्यंत तुम्ही चहा पिऊन झाल्यावर सिंकमध्ये पडलेली भांडी घासून ठेवा. संध्याकाळी आल्यावर मी जेवण बनवेन. असं सांगून पल्लवी निघून गेली. ती निघून गेल्यावर शारदाताई आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिल्या. स्वतःशीच म्हणाल्या, ही सूनबाई इतकं काम माझ्यावर टाकून गेली. मी कधीच मोठी सूनबाई आल्यावर एवढं काम केलं नव्हतं. पण पल्लवीने तर मला इथं अगदी कामवाली बाईसारखं करून टाकलंय. माझी मोठी सून तर मी घातलेला एकही कपडा मला धुवू देत नव्हती. पण इथे मी माझे कपडे स्वतः धुते. शिवाय मुलाचे कपडेही मला धुवायला लावते आणि आता भांडी घासायला सांगते. उद्या अजून काय काय काम करून घेईल कोण जाणे. स्वतः महाराणीसारखी सोफ्यावर बसते आणि मला मात्र चहा बनवायला सांगते. अशा विचारात दिवस जात होते. काही दिवसांनी शारदाताई आपल्या खोलीत बसल्या होत्या. मनात विचार आला, मी काय करू? या ठिकाणी माझं मन अजिबात लागत नाही. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला तर दुसऱ्या बाजूला आवाज आला, नमस्कार आई. तुम्ही छोट्या सुनेजवळ गेल्यापासून मोठ्या सुनेला विसरलात का? आई काय झालं? तुम्ही आमच्यावर नाराज आहात का?
मोठ्या सुनेला फोनही करत नाही. तुम्हाला जाऊन 3 दिवस झाले, पण माझं मन अजिबात लागत नाही. आई, मी एवढी वाईट आहे का, की तुम्ही मला एकदाही फोनही केला नाही? तेव्हाच पल्लवी दरवाजात येऊन उभी राहिली. शारदाताई फोनवर म्हणाल्या, नाही रेवती, तसं अजिबात नाही. मलाही तुझी खूप आठवण येते. बोलताना शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या पुढे म्हणाल्या, तू असं कर, गिरीशला सांग माझं तिकीट काढायला. 2-3 दिवसात मी परत येते. खरं सांगायचं तर मला इथं अजिबात बरं वाटत नाही. इतक्यात पल्लवी पुढे येऊन म्हणाली, अच्छा आई. शारदाताईंनी मागे वळून पाहिलं. पल्लवी मोठ्या आवाजात म्हणाली, अजून तक्रार करा ना तुमच्या मोठ्या सुनेजवळ. मी सगळं ऐकलं आहे. शारदाताई चकित होऊन म्हणाल्या, पल्लवी, हे काय बोलतेस? मी मोठ्या सुनेला असं काय सांगितलं? तेव्हा पल्लवी कटाक्षाने म्हणाली, आई, मला सगळं ठाऊक आहे. मी तुमची मोठी सून नाही की गप्प बसून सगळं ऐकून घेईन. मी तुम्हाला जबरदस्तीने घेऊन आले होते का? तुम्हीच तर मागे लागून आलात. मोठ्या सुनेपासून सुटका हवी होती ना? सासूबाई, तुमचा स्वभावच बरोबर नाही. कधी छोट्या सुनेजवळ तक्रार, कधी मोठ्या सुनेजवळ तक्रार. आयुष्यभर असंच करत आलात. मी तुम्हाला असं काय वाईट बोलले होते? मग तुम्ही मोठ्या सुनेजवळ रडत का सांगताय की मी खूप संकटात आहे? जेव्हा मी गावी जाते तेव्हा मोठ्या सुनेची तक्रार माझ्याजवळ करता आणि जेव्हा माझ्याजवळ राहता तेव्हा माझी तक्रार मोठ्या सुनेजवळ करता. तुम्ही तर माझी किंमतच घालवलीत आई. शारदाताई डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाल्या, पल्लवी, असं का बोलतेस? मी मोठ्या सुनेला काहीही वाईट सांगितलेलं नाही. मी तर फक्त एवढंच म्हणाले होते की माझ्या मुलाने तिकीट काढावं. मला इथे करमत नाही, म्हणून मी माझ्या घरी परत जाणार आहे. तेव्हा पल्लवी संतापून ओरडली, याचा सरळ अर्थ असा की तुम्हाला तुमच्या छोट्या सुनेजवळ अजिबात बरं वाटलं नाही. मोठ्या ताई माझ्याबद्दल काय विचार करतील? आई, जर तुम्हाला माझ्याबरोबर राहायचंच नसेल तर मग इथे यायची गरजच काय होती? फालतू गोष्टी करून मला का त्रास देता? गावी छान राहत होता ना, मग इथे येऊन का गोंधळ घालालात? मी तर किती वेळा तुम्हाला दुर्लक्षित केलं, तरीही जबरदस्तीने आलात. शारदाताई शांतपणे म्हणाल्या, पल्लवी, एवढी का रागवतेस? मी परत जातेच ना. मला आता कळलं म्हातारपणासाठी कोणती सून चांगली आहे ते. मी मोठ्या सुनेला किती बोलत होते, काय काय बोलत होते हे मला ठाऊक आहे. मोठ्या मुलाला मोठ्या सुनेला किती टोमणे मारले तरी त्यांनी मला एक शब्दही परत बोलला नाही. उलट माझ्या नवऱ्याच्या पेन्शनचे पैसे मी तुम्हा दोघांवर खर्च करत होते. मोठ्या मुलाला सुनेला एक पैसाही देत नव्हते, तरी देखील त्यांनी मला डोळ्यात पाणी येऊ न देता आनंदाने ठेवले. इथे आल्यावर मात्र मी पेन्शनचे पैसे तुझ्या हातात दिले आणि तू माझ्याकडून सगळी कामं करून घेतलीस. मला खटकायला लागलं, म्हणून मी मोठ्या सुनेला सांगितलं की माझं तिकीट काढून द्यावं. मी इथे राहणार नाही, गावीच बरी आहे. पल्लवी ताडकन उत्तरली, हीच तुमची सवय आहे. तुम्हाला तर कोणतीच सून चांगली वाटत नाही. तुम्हाला राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा. मला काही देणं घेणं नाही. आणि हो, इथं खर्च खूप आहे. असं समजू नका की आम्ही तुमचं तिकीट काढणार. तिकीट काढायचं असेल तर तुमच्या मोठ्या मुलाला सांगा, नाहीतर बाबांना सांगा, त्यानंतरच निघा. असं तडकाफडकी बोलून पल्लवी पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली. शारदाताई गावी परतल्या. गिरीश त्यांच्या हातातली ट्रॉली घेत म्हणाला, आई, तू आराम कर. मी तुझ्या सुनेला चहा बनवायला सांगतो. शारदाताई सोप्यावर बसल्या आणि हळूच म्हणाल्या, आपलं घर आपलंच असतं. तेवढ्यात रेवती हसत बाहेर आली. आई, तुम्ही आलात? असं म्हणत ती त्यांच्या पाया पडली. शारदाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, खरंच सूनबाई, दुरून सगळ्या गोष्टी गोड वाटतात, पण जवळून राहिलं कीच खरं सत्य डोळ्यापुढे उभं राहतं. रेवती मनातच म्हणाली, बरं झालं आईंच्या लक्षात आलं, पण त्यांना विचारून अजून दुःखी करायला नको. काही हरकत नाही, निदान माझी किंमत तरी समजले. थोड्या वेळाने शारदाताई म्हणाल्या, सूनबाई, पैसा सगळं काही नसतो.
मी माझ्या हिऱ्यासारख्या मुलाला आणि सुनेला दगड समजत होते. आज मात्र त्यांची खरी किंमत माझ्या डोळ्यासमोर आली आहे. सुनबाई, मला माफ कर. तेव्हा रेवती त्यांचा हात हातात घेत म्हणाली, आई, तुम्ही रडू नका. तुम्हाला अशा रडवेल्या अवस्थेत पाहिलं की मनाला लागतं. हे ऐकून शारदाताई पटकन रेवतीच्या गळ्यात पडल्या. आज तुझी आणि तुझ्या हृदयाची खरी किंमत समजली आणि मला माझ्या चुकींची खरी जाणीव झाली. रेवती हळूच हसून म्हणाली, आई, मी नेहमी तुमच्या सोबत असेन. शारदाताई म्हणाल्या, सत्य, प्रेम आणि कुटुंबाची किंमत जवळ राहूनच समजते. तू माझ्या जीवनातील हिऱ्यासारखी झालीस. त्या दिवशी दोघींच्या हृदयात खरी शांती आणि समजूत निर्माण झाली. संबंधांची खरी ताकद जाणवली. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.